तुम्हाला उत्तर प्रदेशातील उन्नावरीत केस आठवते का? नसेलच आठवत, कारण आपण लवकर सगळं विसरून जातो. ही केस अशी होती की 2017 साली एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीचा आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी म्हणून भाजपाच्या एका बड्या नेत्याचं नाव समोर आलं, कुलदीप सिंह सेंगर. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. प्रकरण कोर्टात गेलं. दीर्घ सुनावणीनंतर कुलदीप सिंगरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण आज अचानक दिल्ली हायकोर्टाने त्याची शिक्षा निलंबित करत जामीन मंजूर केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ही केस सुरू असताना आधी पीडितेच्या वडिलांनाच दोषी ठरवण्यात आलं. पोलीस कोठडीत त्यांच्यावर झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर पीडिता कोर्टाच्या कामानिमित्त जात असताना तिच्या कारला ट्रकने उडवलं. जवळपास 10 ते 12 वेळा ट्रकने धाक दिली. या भीषण अपघातात तिचे 2 नातेवाईक ठार झाले आणि तिच्या वकिलालाही आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने पीडिता वाचली. आज मात्र तिने प्रतिक्रिया दिली आहे की आत्महत्या करावीशी वाटते, कारण हा न्याय तिला अचंबित करणारा वाटतो. जो माणूस दोषी आढळला आहे, ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो शिक्षा भोगत असताना त्याला अचानक जामीन कसा मिळतो? त्याची जन्मठेपेची शिक्षा अचानक कशी निलंबित होते? हे अति होत आहे. अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा ढासळतेच, पण आरोपींचा आत्मविश्वासही वाढतो. याला